बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर पोलिसांनी रात्री मोठी कारवाई केली आहे। हरियाणाचा एक ट्रक पोलिसांनी संशयावरून पकडला। यामध्ये पोलिसांना प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू आढळून आले। हा एकूण मुद्देमाल तब्बल 86 लाखांच्या घरामध्ये आहे। प्राप्त माहितीनुसार गोपनीय माहितीच्या आधारे मलकापूर शहर पोलिसांनी ही कारवाई केली। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरून भुसावळच्या दिशेने एक कंटेनर जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। सदर कंटेनर पोलिसांनी अडवलं तेव्हा कंटेनर हरियाणाचा असल्याचं समोर आलं। कंटेनरमध्ये असलेल्या मालाबाबत पोलिसांनी चौकशी केली असता चालकानं उडवाउडवीची उत्तरं दिली। त्यावेळी पोलिसांनी व्हिडिओ कॅमेऱ्याच्या मदतीनं कंटेनरची तपासणी केली असता यामध्ये गुटखा आणि तंबाखू आढळून आली। सदर ट्रकचा पंचनामा अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष करण्यात आला। यावेळी कंटेनरमध्ये तब्बल 63,36,00,000 रुपयांचा गुटखा सापडला। गुटखा आणि कंटेनर पोलिसांनी जप्त केला असून कंटेनर चालक शहीद रहमत याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आज दिनांक 7/12/2024 रोजी मलकापूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही ड्युटीवर असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की हायवे क्रमांक 53 नॅशनल हायवे यावरून गाडी क्रमांक आयशर ट्रक क्रमांक RJ 02 GC 5419 हा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू अशी वाहून घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही त्या दृष्टीने पथक तयार करून सापळा रचला आणि तो ट्रक आल्यानंतर तो ट्रक आम्ही त्या ठिकाणी हाताचा इशारा करून थांबवला आणि ड्रायव्हरला विचारले ट्रक बाबत आणि ट्रकमध्ये असणाऱ्या मालाबाबत। परंतु ट्रक कंटेनर आहे तो सील होता। सदरचा ट्रक आपण संशयावरून गुटखा आहे या संशयावरून गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून तो पोलीस स्टेशनला आणला व अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी वसावे साहेब यांना पत्र देऊन बोलावून घेऊन त्या ट्रकचा व ट्रकमधील माल जो सुगंधित तंबाखू आणि सुगंधित पान मसाला याची खात्री करून वसावे साहेबांनी पंचनामा केला। त्यात राजनिवास पान मसाला हा सुमारे 51,84,000 किमतीचा, तसेच सुगंधित तंबाखू 11,52,000 किमतीची आणि कंटेनर जो आहे त्याची किंमत 22 लाख रुपये अशी एकूण मुद्देमाल 85,36,00,000 रुपये हा जप्त केलेला आहे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून आणि त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। NTV न्यूज मराठी बुलढाणा।